कालेऽन्यस्मिन् काकतालीयशब्दे जैतारं तं यायजूकान् कवीन्द्रान् तस्यां पुर्यां तप्तमुद्राङ्कने च प्रौढं मेने यज्ञनारायणस्तम्। यज्ञनारायणः यज्ञनारायण दीक्षित कालेन काही कालाने अस्मिन् या तंजावर नगरीमध्ये काकतालीय शब्दे काकतालीय या पदाच्या या न्यायाच्या विचारामध्ये यायजूकान यज्ञ करणाऱ्यांना कवींद्रान श्रेष्ठ कवींना जेतारम जिंकणाऱ्या तम व्यंकटार्यम त्या व्यंकटनाथाचार्यांना तस्याम पुर्याम त्या तंजावर नगरीमध्ये तप्तमुद्रांकनेच तप्तमुद्राधारण पद्धती या विषयावरील वादामध्ये देखील प्रौढम अतिशय महाज्ञानी मेने असे मानले। याच तंजावर नगरीमध्ये राजसभेमध्ये काही कालानंतर विद्वत चर्चेमध्ये काकतालीय या शब्दावरती या न्यायावरती चर्चा झाली। काकतालीय म्हणजे तालवृक्षाच्या फांदीवरती कावळा बसलेला असताना तो जेव्हा उडून जातो त्याच वेळी त्या योगायोगाने एक फळ खाली पडते। वास्तविकतः कावळ्याचे उडणे आणि ते फळ खाली पडणे यात काही संबंध नसतो, पण लोक त्याचा संबंध लावतात। याला काकतालीय असे म्हणतात। या न्यायावरती झालेल्या विस्तृत चर्चेमध्ये व्यंकटनाथांनी तेथे असलेल्या यज्ञामध्ये दीक्षा असणाऱ्या यज्ञकर्तॄंना अनेक कविश्रेष्ठांना सहजपणे जिंकले। तसेच आणखीन एका सभेमध्ये तप्तमुद्राधारणा या वैष्णवांच्या मुद्राधारण पद्धतीवरती देखील विस्तृत चर्चा झाली। या चर्चेमध्ये देखील व्यंकटनाथाचार्यांनी सर्वांना सहज जिंकले। तेव्हा राजविद्वान असलेल्या यज्ञनारायण दीक्षितांचे असे मत झाले की व्यंकटनाथाचार्यांसारखा ज्ञानी महाज्ञानी येथे कोणीही नाही।